काय झालं? ते बाहेर काय करतेस? रेवचा फोन आला होता ना, तिच्याशीच बोलत होते. बरं, मला वाटलं कोणतरी बाहेर भेटायला आलं तुला. आलं होतं, मन्या आला होता. का? शुभरात्री म्हणायला. त्याला काही झोपच लागत नाही ना त्याशिवाय. मग लगेच का गेला? झालं ना शुभरात्री म्हणून मग गेला. तिला मला तुझा हा फ्रेंड ना खूप वेळ वाटतोय. कधी आईस्क्रीम द्यायला इथे येतो, कधी त्याला तुला भेटायचं असतं, कधी भेटायला येतो म्हणून सांगतो आणि येतच नाही. आणि कित्येक दिवस झाले तो मला भेटला नाही, माझ्या समोरही आला नाही. तो काय मला मुद्दामून अवॉइड करतोय का? जे अवॉइड कशाला करेल? आपण नाही का एकत्रच तर पाणीपुरी खाल्ली होती. आज नेमका जरा गडबडीत होता म्हणून गेला बस. एनिवे, तुला कॉफी प्यायची होती ना? मी कॉफी बनवतोय. चल. जे कॉफी काय? एका कंडिशनवर. कंडिशन? हे सगळं पहिले काढ. मी अजिबात काढणार नाही. लीला, ऑन अ सिरियस नोट, हे असं कोणी पाहिलं तर काय म्हणतील? काय म्हणायचंय? एक पप्पी की किंमत तुम क्या जानो एजे बाबू. तुम्ही मला पहिल्यांदा पप्पी पाठवली, सेलिब्रेट करायला नको का? हे बघ, पहिली गोष्ट म्हणजे ह्याला पप्पी म्हणणं बंद कर. ती स्माइली मी चुकून पाठवली होती. ओके? चुकून? एक मिनिट. एजे अभिराम जहागीरदार, द परफेक्शनिस्ट, सगळी कामं इतकी परफेक्ट करता आणि स्माइली चुकून पाठवली ते काही नाही. मला माहितीये तुमच्या मनात होतं म्हणूनच पाठवली तुम्ही. तसं काहीही नाहीये. असंच आहे. आणि एजे मी कसं भर समुद्रात सगळ्यांसमोर ओरडून सांगितलं, एजे आय लव्ह यू. मग तुम्ही का सांगत नाही आहात? ती स्माइली मी चुकून पाठवली होती. परत तेच. हे बघा एजे, तुम्ही काही म्हणालात ना तरी मला माहितीये की तुमचं माझ्यावर प्रेम आहे आणि म्हणूनच तर मला पप्पी पाठवली. मी नाही काढणार हे सगळं. ठीक आहे, मग तुला ही कॉफी पण नाही मिळणार. ठीक आहे, मिळाली. तो मग माझा आहे. हो, मी कधी म्हणाले माझं आहे? पण हे जे बायको आहे ना मी तुमची, मग जो तेरा है वो मेरा है और जो मेरा है वो भी मेरा है. त्यामुळे तेरा मेरा करू नका. मी आतनच पिणार. नको पिऊ का? मी नाही म्हटलं तू नाही पिणार आहेस? पी. हे बघा, मला माहितीये तुमचं माझ्यावर प्रेम आहे. एजे आता तरी कबूल करा ना. लीला, एजे इनफ. लीला, इनफ. एजे गुड नाईट. बहिणी, तुम्ही अजून रेडी नाही झालात? चला ना लवकर, ना तर दुर्गाबाईने आपल्याला सोडून जातील. तुम्ही विसरलात का? आता आपल्याला एकत्र राहायला हवं. आपली एक टीम आहे ना. कसली टीम सरू? हा, मला तर वेगळीच शंका आहे. दुर्गा बहिणीने अजून त्यांचा कुठलाच प्लॅन आपल्याला सांगितला नाही आणि त्या एवढ्या शांत आहेत म्हणजे
नक्कीच त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू असणार आहे. वहिनी, तुम्ही ना माझ्यासारख्याच स्मार्ट निघालात. म्हणजे जो विचार मी करत होते ना तोच तुम्ही करताय. पण ह्या सगळ्यामुळे ना माझा एक खूप मोठा प्रॉब्लेम होतोय. मला नेमकं कळतच नाहीये. म्हणजे नेमकं मी हॅपी वाला रेडी व्हायचंय की सॅड वाला रेडी व्हायचंय. म्हणजे त्याप्रमाणे मला रील्सची थीम डिसाइड करायला हवी ना. जा तू. हा नाही जा. वहिनी, नाही रील्स बनव. वहिनी सॉरी. नाहीतर काय, तुला इथे रील्सची पडलीये. तर दुर्गा वहिनींच्या डोक्यात काय चाललंय, त्यांचा काय प्लॅन आहे, हे मला काही कळत नाहीये. तुला आठवतंय सरू, एजंटच्या लग्नात दुर्गा वहिनी आपल्याला सगळं सांगायच्या. आपण सगळं एकत्र प्लॅनिंग करायचं. पण आता तसं काहीच घडत नाहीये. वहिनी, मला तर वाटतंय ना दुर्गा वहिनी ना लीला आता आपला सपोर्ट आपल्या पार्टीला. म्हणजे म्हणजे आपण आता आपली वेगळी पार्टी काढूया आणि आपल्या पार्टीचे वेगळे प्लॅन्सही करूया. काय प्लॅन आहे तुझ्याकडे? सांगते ना, सांगते. ऐकतेय मी. म्हणजे अजून तसा प्लॅन सुचलेला नाहीये. पण ती लीला इतकी हॅपी राहते ना, मला अजिबात आवडत नाहीये. मला तिला सॅड बघायचं. बरोबर आहे तुझं. आपल्याला ना सिरियसली हातपाय हलवावे लागणार आहेत. सर काय चाललंय तुझं? तुम्ही म्हणालात ना हातपाय हलव, पण ऍक्च्युली वहिनी आयडिया डोक्यातून येते. हातपाय हलवून कसं होईल? म्हणजे काय ग, तू खूप मिस्टिरियस झालायस. माझं अजिबात ऐकत नाहीस, फक्त लीलाचं ऐकतो. तुला तरी ब्लेम कसं करू मी? लीलाचं मॅजिक माझ्यावरही झालंय. कधी कसं कळलं नाही कळलं की कधी मला आवडायला लागली ती. नाव शी हॅज बिकम इम्पॉर्टंट टू मी. तिच्या हॅपीनेससाठी, तिच्या स्माइलसाठी मी काही करू शकतो. तसं तुझ्यासाठी करतो. गुड बाय. हे बघ, आपण आधी दोघं फ्रेंड्स होतो, राईट? आता लीलाही आपल्या टीम मध्ये आहे. एजे, मी रेडी आहे. निघूया. चल, बाय टायगर. बाय टायगर. गेल्या वेळी ती अंतरा आली आणि एजेच्या आयुष्यात आनंदी आनंद झाला. ती गेली आणि आता ही लीला आली. काही झालं तरी मी एजेला आनंदात बघू शकत नाही. पास झालं, खूप झाला यांचा रोमांस. आता या लीलाला सोडायचं नाही. हॅलो, काय झालं आपल्या प्लॅनिंगचं? सुरू आहे. हे विक्रांत, एवढा वेळ नाही आता माझ्याकडे. या लीलाचा आता आधी होत चाललंय. त्या एजे आणि लीलाला मी आता आनंदात बघू शकत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? मला त्या लीलाचा काटा काढायचा आहे आणि तोही लवकरात लवकर. हेच हवं होतं मला. डोंट वरी, काम झालंच म्हणून समजा. विक्रांत, आता लक्षात ठेव, ती लीला आता मेलीच पाहिजे. हाँ, ठीक से ठेवो. वो ऐसा ऊपर से ऐसा एकदम घट्ट चाहिए, एकदम ऐसा एकदम परफेक्ट. हॅलो सर. सर, मंडपाची तयारी ऑलमोस्ट झालेली आहे. आज साऊंडवाले आहेत, ते संध्याकाळी येणार आहेत. आणि कॅटरिंगचं जे आहे मी त्यांना. या अगोदर मला लीलाच्या आईबाबांशी काहीतरी बोलायचं आहे. अच्छा. अरे जगमोहन, अरे पडदा बांधणं. एजे, मी ना तुम्हाला सांगू शकत नाही मला किती आनंद झाला.
फायनली माझ्या रेवचं लग्न होतंय आणि तेही तिचं ज्या मुलावर प्रेम आहे ना त्याच्याशीच. आता सगळं नीट होणार आहे आणि त्यांचा संसार पण एकदम सुखाचा होणार आहे. बरं चला आपण जाऊया. लीला, तुझी मावशी आहे तुला प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतकं ब्लेम करते, इतकं बोलते, सतत तुझं कंपॅरिझन रेवती बरोबर करते आणि तरीही तू रेवतीवर इतकं प्रेम करतेस. तुझ्या जागी एखादी दुसरी मुलगी असती तर तुझ्या मावशी आई आणि रेवतीबद्दल ग्रजेस ठेवले असते तिने. बट लुक ॲट यू, तू किती आनंदात असतेस. इतक्या मोकळ्या मनाची आणि इनोसंट पार्टनर मला कुठे भेटली असती. बाबा, मावशी आई, एजे अहो येताय ना. बाबा मायगो आले का? अरे लीला, नमस्कार. नमस्कार एजे. मला खात्री होतीच आज तुम्ही यालच. पण शेवटी रेवू तुमची बहीणच आहे, त्यामुळे तिच्या आनंदासाठी तुम्ही तिचं लग्न थाटा माटात लावून देणार याची खात्रीच आहे मला. मावशी आई अगं काय मावशी आई, अगं सख्या बहिणी इतकंच प्रेम करतात एजे रेवूवर, त्यामुळे ते लहान बहिणीचं लग्न असं काही साधेपणाने करू देतील माहितीये मला. एजे मला काय वाटतं माहितीये का, मोहिते, मला जरा रेवतीशी बोलायचं होतं. हो का? नाही म्हणजे रेवूशी का बोलायचं? नाही, मला बोलायचं आहे. का घरात ती? प्लीज बोलवा. हो हो. रेवू रेवू, अगं एजंट तुझ्याशी काहीतरी बोलायचंय. ये ये बाहेर ये लवकर. या ना, बसा. रेवती, तुला माहितीये की मी तुला मनापासून माझी बहीण मानलंय, पण अनफॉर्च्युनेटली त्या दिवशी लग्नाचे काही निर्णय घेताना तुझं ओपिनियन घेतलं नाही. तर आत्ता विचारतोय, तू या अरेंजमेंट मध्ये खुश आहेस ना? एजे असं का म्हणताय तुम्ही? काय झालंय? नाही, म्हणजे तुझ्या काही एक्सपेक्टेशन्स असतील तर तू मला आत्ता सांगू शकतोस. हो हो रेवू हो, सांग हं, मन मोकळेपणाने बोला, अगदी एजेच आहेत. एजे मला माहितीये मी तुमच्याशी फ्रीली बोलू शकते, पण खरंच मला माझं लग्न असंच हवं होतं. आणि मला माझ्या लग्नाकडनं फक्त एकच अपेक्षा होती की सगळ्यांनी माझ्या लग्नात आनंदात असावं. आणि दुर्गा मॅडमनी लग्नाला परवानगी दिल्यावर माझी ती इच्छाही पूर्ण झाली. आता बस, मला अजून काहीच नकोय. गुड टू नो दॅट. विश्वा, येस सर. सगळ्या वेंडर्सना ॲडव्हान्स पेमेंट करून टाक आणि त्यांना सांग की आता लग्नाची तयारी सुरू करा. येस सर. ये बस. मी जरा आलेच, काम आहे. लीला ये जरा येतेस का, काम आहे माझं, आले. हा आलीच. काय ग मावशी?
सांगितलं होतं मी तुला? काय सांगितलं होतं? माझ्या रेऊचं लग्न थाटामाटात व्हायला हवं सांगितलं होतं ना? मग तरी मूग घेऊन का गप्प बसली होतीस? हा, का बोलली नाहीस? का बोलली नाहीस? अगं मावशी, मी कुठे रेवच म्हणाली नाही एजेंना. तू बोल. स्वतःचं लग्न केलंस ना थाटामाटात? हा? आणि बहिणीचं लग्न हे इथे असं बाहेर अंगणात लावणार आहेस? अगं मावशी, पण ते माझं लग्न कुठे होतं? मग काय झालं? एजंटचं लग्न झालं ना, त्यांचंच होतं ना लग्न. पाण्यासारखा पैसा खर्च केला. काय तो हॉल, काय ते झुंबर, केवढी ती माणसं. ही माणसांना जेवणावळी होत्या, गिफ्ट काय दिले. पाण्यासारखा पैसा खर्च केला. स्वतः तर म्हणत असतात, यश आमचाच मुलगा आहे, आमच्याच घराचा आहे. मग केला त्याच्या लग्नासाठी थोडा खर्च, तर काही फरक पडणार आहे? केले असते 1-2 कोटी खर्च माझ्या रेवच्या लग्नासाठी, तर ह्यांच्या खजिन्याला काय भोग पडणार होतं? तुला काही कमी पडणार होतं अगं? पण नाही, तुला कसा लहान बहिणीचा विचार येईल? स्वार्थी. काय झालं माहितीये ना, हे तुझ्याशी प्रेमाने वागते ना मी, म्हणून माझं म्हणणं ना मनावर घेत नाहीस. तुला त्या खोलीत नेऊन आहे ना नुसत्या चिठ्ठ्या लिहायला नाही पाहिजे होत्या, चटके द्यायला हवे होते. मला मान्य आहे मावशी, आपल्या रेवचं लग्न असं थाटामाटात व्हायला हवं. पण रेवची स्वतःचीच अशी इच्छा नाही. आणि हे बरोबर आहे की एजंटचे थोडे पैसे खर्च झाले म्हणून त्यांचं काही कमी होणार नाही. पण ह्या सगळ्यात मी बाबांचा स्वाभिमान नाही ना दुखावला जाऊ देऊ शकत. हे घ्या याचे. अगं बाई, बिस्किट आणायची राहिली, आले आले. हा, तू भी करस. ये बस आणि चहा पे. अहो ती काय येतच असते अधून मधून. ती राहू देत, तुम्ही घ्या, हे घ्या. सुरू करा. लीला बस. कम. मी ताईसाठी चहा आणते. नाही, तूही बस. ह्याला म्हणतात हुरका.